परमेश्वराच्या प्रतिभेचा सर्वोच्च आविष्कार म्हणजे स्त्री। आपल्या भारत देशात प्राचीन काळापासून स्त्रीला देवीचे रूप मानले आहे। तेव्हापासून ते आत्तापर्यंत अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी अनेक क्षेत्रात आपले मोलाचे योगदान पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून दिलेले आहे। आज अशाच एका वेगळ्या विचारांची सोबत घेऊन एका वेगळ्याच क्षेत्रात कार्यमग्न असणाऱ्या नारी शक्तीला आपण भेटणार आहोत। सध्याच्या या सायबर युगात आजच्या स्त्रीला स्वतःमधल्या स्वची ओळख करून देऊन एका परिपूर्ण समाधानी जीवनशैलीकडे त्यांना घेऊन जाण्याचा ध्यास घेतलेली एक ध्येयवेडी सबला, भाषांची बांधील बंधने न जुमानता ती भरभरून बोलणारी आहे। ती विचारांची पक्की आहे। ती आहे प्रेरणा, ध्येयासाठी साधना। ती कणखर आहे, ती हळुवारही आहे, ती लॉजिकली विचार करणारी आहे, ती नीडर आहे आणि म्हणूनच ती लीडरही आहे। ती सुंदर आहे, पण शारीरिक सुंदरतेबरोबरच वैचारिक सुंदरतेला महत्त्व देत महिला सबलीकरणासाठी नाविन्यपूर्ण शिक्षणाच्या केवळ वाटाच नव्हे तर महामार्ग निर्मितीचा ध्यास घेतलेली ती आहे अश्विनी धुपे। महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील राजवाडी या छोट्या गावात प्राथमिक शिक्षण, मोठेपणी काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास आणि त्यासाठी स्वतःचा उच्च शिक्षणासाठीचा प्रयास, BA ते LLB पर्यंतचा दैदिप्यमान प्रवास। लग्नानंतर थेट मुंबईत लँडमार्क एज्युकेशन कॉर्पोरेशन या मल्टीनॅशनल कंपनीत स्वकर्तृत्वावर कम्युनिकेशन कोर्स मॅनेजर या उच्च पदावर विराजमान। कार्यकुशलतेमुळे तिथेही सुवर्ण पदकासह अनेक सन्मान। नंतर नाशिकच्या रिअल इस्टेट, फार्म हाऊसेस आणि रिसोर्ट या क्षेत्रातील नामवंत अशा ENG ग्रुपमध्ये डायरेक्टर ENG सोल्युशन्स म्हणून कार्याला सुरुवात। कंपनीच्या 20 पुरुष डायरेक्टरांबरोबर एक महिला डायरेक्टर म्हणून अनेक क्षेत्रात धडाडीने कार्य। तिथेच ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशनच्या माध्यमातून उद्योजकांच्या विकासासाठी E3 म्हणजेच एंटरप्रेन्योर्स एनर्जी एक्सलन्स या कोर्सची निर्मिती आणि मार्गदर्शक लीडर म्हणून सहभाग। स्त्रियांच्या स्वतःमध्ये लपलेल्या आशा आकांक्षांना मूर्त रूप देऊन त्यांना आर्थिक दृष्टीने स्वयंपूर्ण बनवून एक परिपूर्ण, आनंदी, यशस्वी आयुष्य जगता यावे यासाठी फक्त महिलांसाठीच W3 अर्थात वुमन्स वंडरफुल वर्ल्ड या कोर्सची निर्मिती आणि त्याद्वारे महिलांसाठी एक सुंदर व्यासपीठ निर्माण करून त्यात झोकून देऊन धडाडीने काम। या सर्व कामासाठी स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी उद्योग जगतातील नामवंत लीडरशिप वर्कशॉपमध्ये सक्रिय सहभाग। हे सर्व करत असताना अश्विनी स्वतः एक पत्नी आहे, आई आहे हे विसरत नाही। तिच्या प्रत्येक कामात तिला तिच्या कुटुंबियांचा वैचारिक आणि भावनिक सहभागही मिळतो। तर अशी ही स्त्रियांच्या सामाजिक स्थैर्यासाठी, त्यांची अस्मिता जपण्यासाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि एका सुखी, समाधानी, परिपूर्ण आयुष्यासाठी अहोरात्र झटणारी एक मनस्विनी अश्विनी धुपे।